नमस्कार मंडळी, आजच्या ब्लॉगची सुरुवात मी करते आहे. स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलला. आज काही असं स्पेशल ठरलेलं नव्हतं, पण अचानक प्लॅन झालेला आहे. पण प्लेस नाही माहिती कुठे जायचंय, काय करायचंय. फक्त तयार होऊन बसलोय आणि वाट बघतोय की सोयराचे काका काकी येणार आहे आणि आम्हाला घेऊन जाणार आहे. तर आम्ही निघालोय आणि सोयराचे काका काकी आलेत गाडी घेऊन. बराच वेळ वाट बघितल्यानंतर त्या दोघी बघा रेडी. हाय, चला. तर गाईज आमचं फायनल झालं. आम्ही चाललोय बनेश्वरला. आता आम्ही कात्रज जवळ येऊन पोहोचलोय. आता ट्रॅफिक होतं थोडंफार. आताशी रोड खूप आईस्क्रीमची गाडी चालली आहे. त्याच्याकडनं आम्ही आईस्क्रीम घेतली, मँगो लाडाची कुल्फी म्हणून लाडाची कुल्फी. सोयरा, अरे वा. कशी आहे कुल्फी? मजा आली तुला? अरे वा, किती छान आहे ना क्लायमेट. ग्रीन 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 दिसतंय बघ सगळं कसं. अशी गाडी घ्यायची, असं व्हायला पाहिजे. हा, अशी गाडी घे. आता बाबू टनल येईल बघा, टनल येईल आता. थोडी 500 मीटर आम्ही गाडी लांब लावली आहे, कारण भरपूर ट्रॅफिक म्हणजे गाड्या लागल्या होत्या एका साईडला आणि रस्ता खूप छोटा आहे इथं मंदिराकडे जायचा. त्यामुळे गाडी आम्ही थोडी अर्धा किलोमीटर लांबच लावली आणि चालत चाललोय. जवळच आलंय मंदिर आता जवळ. तर फायनली आम्ही मंदिराच्या गेट मधून आतमध्ये आलोय. हा जो समोर दिसतोय तुम्हाला तो गेट आहे त्याचा. आणि आता इथनं थोडस पुढे गेलं की मंदिर आहे. रस्ता खूप खराब आहे पावसामुळे, चिक्कल चिक्कल झालाय सगळा. पूजा बघा सोयराला पुढे चालली कशी. चल. तर फायनली आम्ही मंदिरात येऊन पोहोचलेलो आहोत. मी इथं पूजेसाठी हार वगैरे घेतला या लोकांनी. आता जस्ट दर्शन घेऊन मंदिरात आलोय. मला तर माहित पण नव्हतं की 3/4 बरमुडा इथं चालत नाही.
आणि मी नेमका बरमुडा घालून आलोय. तसं आमचं ठरलं नव्हतं ना निघताना की कुठं यायचंय म्हणून. आम्ही सिंहगडच्या मोस्टली प्लॅनिंगने आलो होतो, पण मध्येच बनेश्वरला आलो. तर बाकीच्यांनी दर्शन घेतलं, मी फक्त गाभाऱ्यात गेलो नाही महादेवाच्या. बाकी बाहेरनच मी लांबनं दर्शन घेतलं. बाकी तुम्ही मंदिर बघू शकता, खूप छान मंदिर आहे. इथं नंदी आहे, तिथं वानर आलेत 2. ते नारळ वाढवला तर त्याच्या आवाजाने ते सगळे तिकडे जमा झालेत. अजून मंदिराच्या परिसरात असं भरपूर आहे. इथं तलाव आहे छोटस. ये पिल्लू. खूप सारे असे कलरफुल मासे येतात. हा? मोठी नाही, छोटी आहे. काय ते? फिश. पण कलरफुल आहे ना सगळे. हा, ब्लॅक ऑरेंज. छान ना. अरे वा. हा मस्त ना. छोटू छोटू पण आहे. चल बांध. सोयरा इथं हातात धागा बांधून घेते. बस ना, तुला बांधायचं होतं ना. आता मंदिराचं दर्शन झालंय आमचं आणि आम्ही आता इथं उद्यान आहे, तिकीट काढून तिकडं आतमध्ये चाललोय. अक्षयने तिकीट काढली आहे, आम्ही आतमध्ये चाललोय आता. लोक बघून म्हणतात ब्लॉक करतात. तर आम्ही आता आतमध्ये आलोय गार्डन मध्ये. भरपूर असं मोठं गार्डन आहे. मी 7-8 वर्षापूर्वी आलो होतो लग्नाच्या अगोदर, आणि आता लग्नानंतर ही पहिली वेळ आहे माझी. कॉलेजच्या फ्रेंड सोबत आलो होतो, कॉलेजला ग्रॅज्युएशनला होतो त्यावेळेस. लहान मुलांना खेळायला पार्क आहे, ऍडव्हेंचर पार्क धबधब्याकडे. तर आम्ही चाललोय आता वॉटरफॉलच्या दिशेने. गाईज आम्ही फायनली धबधब्याकडे पोहोचलोय येऊन, बराच वेळ चालल्यानंतर. आणि धबधब्याला असं रौद्र रूप आहे, आवाजावरनं तुम्हाला कळलंच. अजून जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो मी. कुछ तो बोलो, कुछ बोलना कहना चाहोगे तुम लोग? 1 मिनिट. हा बोलो. रिव्ह्यू नाही, तुम्हाला कसं वाटलं इथं? काय मजा आली काय? खूप छान वाटलं आम्हाला. इतकं खळखळतं ते पाणी, मस्त वाटतंय. तो दो शब्द और बोले जाए गाने के द्वारा. नको सर, हो जाने दो. गाणं तू पण बोलू शकते, असं काय नाही. गाणं आठवत नाहीये सध्या. हा, हे एवढं बघून तुला काय आठवतंय गाणं वगैरे एखादं? 2 लाईन हो जाए. पडशीला खालीवर करू नको. हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे, गीत गारे गुंदबारे. वा 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 वा, छान छान, मस्त. तुला काय बोलायचंय? कुठं आता कुठं बोलू? तुझी चाल तुरु तुरु. नाही. एक जनगण मन बोल. रोज रात्री जनगण मन.
हा. झोपायचं पहिले. लोक उभं राहून जातात ती झोपून पिक्चर करते. बोला जाना बोल ना. अक्षयला आमचे पार्थ रथ चालवणारे सारथी आमचे. पहिले कसं तिकडे वाटतं दाखव, तुम्हाला? पहिले ते दाखव दर्शकांना, त्याच्या पलीकडे पण दाखव. तिकडे भात शेती चालू आहे आणि थोडस वरती जे डोंगरावरती ढग आले ते पण दाखव. हा, आणि मग आता माझ्याकडे दाखव. एवढं मस्त वातावरण आहे. या वातावरणात फक्त कशाची कमी वाटते प्रशांत तुला? अरे एवढं मस्त, एवढं या वातावरणात कशाचीच कमी नाही आम्हाला. आमची फॅमिली आमच्या सोबत आहे है ना. गाडीने आलोय मस्त की आम्ही एवढा लांब ड्राईव्ह करत. देवाचं दर्शन झालं. दर्शन झालंय, मन प्रसन्न झालंय. महादेवाची कृपा असेल तर उद्या पूजाचा इंटरव्ह्यू क्रॅक होईल. होईल होईल, Selection नक्कीच होईल, नक्कीच होईल. तर अशा प्रकारे आम्ही बनेश्वरच्या उद्यानात फिरलो आम्ही. आणि आता परत परतीचा प्रवास घेतलाय, आम्ही बाहेर चाललोय. भरपूर अशी मजा आली. रोजच्या या धकाधकीच्या जीवनातून एक दिवस असा शांत वातावरणात खूप बरं वाटलं एकदम. महादेवाचं दर्शन, त्यानंतर हे निसर्ग पाहून हिरवगार, खूप भारी वाटलं एकदम. तर गाईज आम्ही बनेश्वर फिरून निघालो होतो घराच्या दिशेने. अक्षय जाताना बोलला होता की तुमच्या सर्वांसाठी सरप्राईज आहे म्हणून, पण सांगत नव्हता. मग आता रिटर्न येताना मला तर झोप लागली होती, पण त्यांनी गाडी जगदंब आहे आपलं खेड शिवापूरला तिकडे थांबवलं होतं. ते बघून खूप खुश झालं होतं. माझी खूप इच्छा होती, पण तिथं वेटिंग भरपूर होती. जाऊन विचारलं मी, 1.5-2 तास लागेल बोलले ते. म्हणजे थांबायला पण जागा नव्हती तिकडं आज रविवार असल्यामुळे. मग त्यामुळे आम्ही इथं चूल मटण आहे त्याच्या पुढंच तिकडं आलोय आम्ही. तर आता अक्षयचं सरप्राईज तेच होतं, चूल मटणचं. तर चलो फिर चलो. तर आम्ही चाललोय चूल मटण मध्ये जेवायला आता. हे अक्षय तर्फे चूल मटण. पण हे बघा खेळते ती. अशना दिवस का सैरा. वेटिंग असेल तर लहान मुलांना इथे खेळण्यासाठी पण आहे. छान आहे बघा, घसरगुंडी लहान मुलांचे. येत आहे का? उत्कृष्ट अशी तंदुरी आहे चूल मटण. स्टार्टरला मागवली होती, मस्त एकदम. मंडळी रात्रीचे वाजलेत 11 आणि आम्ही थांबलोय एक्झॅक्ट शनिवार वाड्याच्या समोर. आमचं चूल मटण मध्ये जेवण करून झालं. तिथं भरपूर टाइम गेला, 1-1.5 तास. आणि तिकडनं निघालो तर ट्रॅफिक भरपूर लागला आम्हाला, आणि ट्रॅफिक मध्ये बाहेर पडूस्तवर भरपूर वेळ गेला. आणि आम्ही आता इथं शनिवार वाड्याच्या समोर थांबलोय आईस्क्रीम खाण्यासाठी. तर सगळ्यांनी आईस्क्रीम घेतलेली. सगळ्यांची आईस्क्रीम पार्टी चालू आहे. आमची सुरुवात पण सकाळची फिरण्याची आईस्क्रीम खाण्यापासूनच झाली होती. कुल्फी, मँगो कुल्फी. आणि आता हे
कुठली आईस्क्रीम? कैसा आहे फालुदा? स्ट्रॉबेरी, पिस्ता आणि कॉर्नेटो. फायनली आम्ही घरी येऊन पोहोचलोय. भरपूर लेट झालाय आम्हाला, कारण खेड शिवापूर पासून आम्ही जेव्हा निघालो जेवण करून तेव्हापासून भरपूर ट्रॅफिक होतं. ऑलमोस्ट 1.5-2 तास आम्हाला ट्रॅफिक मध्येच गेले. आणि त्यानंतर मग आता मगाशी आपण तुम्ही बघितलंच की शनिवार वाड्याजवळ आईस्क्रीम खायला थांबलो होतो. सोयराला आईस्क्रीमची खूप क्रेविंग झाली होती. म्हणजे आमच्या ट्रिपची सुरुवात पण आईस्क्रीम पासूनच झाली होती, मँगो कुल्फी. आणि आता शेवट पण आईस्क्रीमनीच केला आम्ही, है ना? अशा प्रकारे आम्ही सुखरूप आता घरी पोहोचलोय. असंच तुम्ही तुमचं प्रेम देत राहा. आणि हा आपला विलॉग इथंच संपू आजचा. परत पुन्हा एकदा भेटू पुढच्या विलॉग मध्ये. तोवर गुड नाईट, बाय.